मंत्री रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा हा व्हिडिओ आहे। जालन्याचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवेंना भेटायला आले होते आणि या भेटीवेळी दोन्ही नेते फोटो काढण्यासाठी उभे होते। यावेळी एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या बाजूला उभा राहिला, मात्र दानवेंनी लाथ मारत या कार्यकर्त्याला बाजूला केलं। मात्र यावर आता ज्यांना लाथ मारली त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय। शेख अहमद असं त्यांचं नाव असून ते दानवेंचे 30 वर्षांपासूनचे मित्र आहेत। खोतकर दानवेंना भेटायला आले होते, त्यावेळी दानवेंचं शर्ट अडकलं होतं। ते काढण्यासाठी शेख अहमद पुढे गेले होते, मात्र त्यावेळी गमतीत दानवेंनी त्यांना लाथ मारली असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। हमारा 30 साल से दोस्ताना है और सुबह में जो बात में वायरल होगी एकदम गलत है। वो ऐसा कुछ भी नहीं, लोग अभी चिंदी का सांप बनाते, ऐसा कुछ विषय नहीं है। दानवे साहब घर में से आए, दानवे साहब का पीछे शर्ट गुते हुआ था और मैं उनके बाजू में खड़ा था, तो मैं उनका शर्ट निकालने को करा। दानवे साहब को कुछ समझ में नहीं आया, दानवे साहब के हाथ में भी गुलदस्ता था और ऐसा उन्होंने जो लाभ बता रहे तो ऐसा कुछ भी नहीं है। बीडच्या आष्टी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना अजबच आश्वासन दिलंय। मी जर निवडून आलो आणि आमदार झालो तर रानडुकरांचा बंदोबस्त करेन असं आश्वासन जाहीर भाषणातून त्यांनी दिलं। त्यामुळे या आश्वासनाची सध्या चर्चा सुरू आहे। बीडच्या शिरूर इथे जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या। डुकरं त्याच्यात अडकतायत आणि ह्याची संख्या आपल्याला कमी करता येईल, म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मला मतदान द्या। 1 वर्षात सगळ्या डुकरांचा बंदोबस्त करतो, एक सुद्धा डुक्कर जिवंत ठेवित नाही। त्याच्यामुळं मला विनंती आहे। राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। विधानसभेचा प्रचार रंगात आलाय आणि अशातच भाजपचे नेते आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत असं धक्कादायक विधान बबनराव लोणीकरांनी केले। या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी व्हिडिओची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केलाय, अशी सारवासारव बबनराव लोणीकरांनी केली आहे। 18 पगड जातीचे लोक आहेत। मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत, मात्र हे गाव सर्व समाजाचं गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत। मराठा आहे, धनगर आहे, माळी आहे, फुलारी आहे, आगलावे आहे, गांजाळे आहे, शेटे आहेत, कांबळे आहेत, सगळे ऑल। आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत। हे गाव एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, मुस्लिम, अल्पसंख्याक 18 पगड जातीचं असणारं हे गाव आहे। पण 40 वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे। मराठा समाजाची 60-70% मतं मला मिळतात, भारतीय जनता पक्षाला मिळतात। पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे, तो खोटारडेपणा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रचार सभेमध्ये बोलताना शरद पवारांवर टीका केली होती। शरद पवारांनी राज्यासाठी 10 वर्षात काय केलं, 2004 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही काय केलं, असा सवाल अमित शहांनी शरद पवारांना केला होता। त्यावर शरद पवारांनी धुळ्यातील सभेतून प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्रामध्ये भाजपचे दिग्गज नेते दौरे करतायत, पहिल्यांदा मोदी शहांनी 10 वर्षांचा हिशोब दिला पाहिजे। त्यांची 10 वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की शरद पवारांनी काय केलं, असं शरद पवार म्हटले। देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात झाले आणि त्यांनी विधान केलं की शरद पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं याचा हिशोब मला द्यायला पाहिजे। पण ती गमतीची गोष्ट गेली 10 वर्ष सत्ता मोदींच्या हातात,
10 वर्ष सत्ता आम्ही स्वतः अमेरिका हाताळली आणि डबा विचारतात मला सत्ता त्यांच्याकडे आणि प्रश्न विचारतात शरद पवारांनी काय केलं. शरद पवारांनी एवढंच केलं की तुम्हाला सत्तेचा जो उन्माद होता त्याला आवर घालण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तरुण पिढीला एकसंग करण्याची भूमिका आम्ही लोकांनी या ठिकाणी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रात आहेत. त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपुरातल्या चिमूर इथे सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल. त्यानंतर दुपारी सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये एसपी कॉलेज मैदानावर त्यांची सभा होणार आहे. मोदींच्या सभेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपसह महायुतीतील सहभागी मित्रपक्षांकडून केलं जाणार आहे. आणि ते जर का अजून चांगल्या रीतीने अजून पूर्ण व्हायचे असतील मग विजेच्या, पाण्याच्या, MIDC या अनेक सगळ्या आहेत विषय, हे व्हायचं असेल तर इथे महायुतीचं उमेदवार निवडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी माननीय मोदीजी हे स्वतः आज चिमूर या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन जनतेला आणि आम्हाला लाभणार आहे, त्याची आम्ही खूप प्रतीक्षा करत आहोत. तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा महाराष्ट्र दौरा. पुणे, सोलापूर आणि चिमूरमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल. त्यानंतर दुपारी सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये एसपी कॉलेज मैदानावर त्यांची सभा होणार आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन आज भाजपकडून आणि महायुतीतल्या नेत्यांकडून करण्यात येणार आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा हा धडाका सध्या सुरू आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा आज चंद्रपुरात होते. कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, कशी असेल त्यांची ही सभा, काय अपडेट? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पूर्व विदर्भातली आज पहिली सभा होती आणि त्या सभेची जय्यत तयारी इथं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 15 एकरमध्ये जो आहे तो शामियाना इथं साकारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी जी आहे ती सभा होत आहे. प्रामुख्यानं ही सभा ज्या ठिकाणी होत आहे चंद्रपूर आणि गडचिरोली आणि नागपूर या तिन्ही भागांचा जो आहे तो हा मध्यबिंदू आहे आणि इथं मोदींची सभा होत आहे. त्यामुळे साधारणतः नागपूर जिल्ह्यातले 4 उमेदवार असतील, चंद्रपूरचे 4 आणि गडचिरोली जिल्ह्यातले अशा जवळपास 12 ते 13 आमदारांसाठी जी आहे ती ही मोदींची सभा होते. त्यामुळे अतिशय महत्वाकांक्षी सभा असणार आणि त्यासाठी जे आहे ते इथं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यानं इथं सुरक्षेचे अत्यंत चोख जे आहे ते बंदोबस्त करण्यात आलेला आहे. VIP साठी असेल किंवा सामान्य कार्यकर्त्यांसाठी असेल, ज्यांच्याकडे पास असेल त्यांनाच इथून प्रवेश दिला जातो, ज्यांच्याकडे पास नसेल त्यांना इथून प्रवेश दिला जात नाही आहे. भर उन्हात ही सभा होत असल्यानं कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होणार नाही या दृष्टीनं काळजी घेण्यात आलेली. आपण पाहतोय की जवळपास 15 एकरमध्ये 3 डोम उभारण्यात आलेले आणि या 3 डोममध्ये कार्यकर्त्यांना बसण्याची जी आहे ती व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, आज तुमचे भाजपचे सर्वात मोठे नेते पंतप्रधान इथं येत आहे, काय अपेक्षा पंतप्रधानांनी काय बोललं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आमच्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे आपले आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केलेलं काम आणि प्रत्येक वेळेस गोरगरीब जनतेला आणि सामान्य जनतेला, मग तो शैक्षणिक मदत असेल, आरोग्य मदत असेल, असं कोणताही क्षेत्र सुटला नाही. त्यांनी या 10 वर्षात केलेला विकासावर इथं मतदान लोक करणार आहेत. कोणत्याही काँग्रेसच्या उत्साही या तुम्ही तुमचे नेते आज मोदी इथं चिमूर सारख्या या छोट्या गावात येत आहेत? खूप जास्त उत्साही आहो आम्ही. आम्हाला खूप आनंद आहे की मोदी साहेब भाऊंच्या प्रचारासाठी येत आहेत. नक्कीच आपण पाहतो की कार्यकर्ते उत्साहित आहे. मला सांग, तू मोदींच्या सभेत याआधी गेलेला आहे का? ही तुझी पहिली सभा असणार आहे का? आणि काय अपेक्षा आहेत? शेती विषयावर काय बोलतील मोदी? मोदी साहेब शेतकऱ्यांचं जे काही मागण्या आहे ते मोदी साहेब पूर्ण करणार अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतोय की कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते इथं थेट त्यांच्या गावात येणार आहे. आपलं माझ्या मागे पाहतोय की हे हेलिपॅड आहे. याच हेलिपॅडवर थोड्या वेळात जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था इथं करून ठेवण्यात आलेली आहे आणि या हेलिपॅडवर दाखल झाल्यानंतर इथं असलेल्या या स्थळी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन होईल. प्रामुख्यानं या भागाचा जर विचार केला तर चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये धानाचं उत्पादन होतं. नागपूर आणि आजूबाजूच्या भागामध्ये
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना या मोदींच्या सभेपासून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे इथं आल्यानंतर मोदी आता शेतकऱ्यांविषयी काय बोलतात, शेतींसाठी काही घोषणा करतात का, किंवा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारमधलं महायुतीचं काय विजन मोदी मांडतात, याकडे जे आहे ते सामान्य कार्यकर्त्यांचं बोलतात, भाजपच्या कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद. या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट घेतच राहू. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्याच आहेत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईमध्ये 2 सभा होणार आहेत. 14 तारखेला खारघरमध्ये तर 18 तारखेला बेलापूरमध्ये शहा सभा घेतील. महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शहा सभा घेणार आहेत. 1,500 रुपयात तुम्ही तुमचं मत विकणार का, असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी लाडकी बहिणी योजनेवर टीका केली आहे. महिलांच्या मारेकऱ्यांना लाडके भाऊ समजू शकता का, असा सवालही ठाकरेंनी केला. देवरुखमध्ये मातृमंदिर रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालं. भर वस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा नाना पटोले यांनी केलाय. प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमतावर प्रधानमंत्री होते. आता मात्र कुबड्यांवर त्यांची कारकीर्द सुरू असल्याचा टोला देखील पटोलेंनी लगावलाय. भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि या मेळाव्यात उबाठाच्या रितेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे देशाचे स्पेशल नागरिक नाही. देशातील प्रत्येक नागरिकाची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे किंवा यंत्रणेला आहे. मुख्यमंत्र्यांची देखील यातून सुटका झालेली नाही, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. मनसेच्या सचिन शिंगडा यांनी विक्रमगड मतदारसंघातील गावपाड्यात जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी देखील आपुलकीनं त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. मी तुमच्या पाया पडते, 20 तारखेपर्यंत थांबा, ऊसतोडणीला जाऊ नका, आधी मतदान करा आणि मग जा, अशी भावनिक साथ पंकजा मुंडे यांनी घातली आहे. तर भाषणावेळी पंकजा मुंडेंनी वनवास ऐवजी संन्यास असा उल्लेख केला. दरम्यान चुकून संन्यास म्हणाले, अशी सारवासारव पंकजा मुंडेंनी केली. देवेंद्र फडणवीस पवार साहेबांचा नाद करायचा नाही, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावलाय. तर फडणवीस आजच्या युगाचे जनरल डायर असल्याची ही जहरी टीका रोहित पवार यांनी केली. जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपला खिंडार पडले. चाळीसगावात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या शहर प्रमुखांसह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नेवासा मतदारसंघातील दादागीर मोडून काढणार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना इशारा दिलाय. नेवासामधील शिवसेना उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार सभेत शिंदे बोलत होते. शरद पवार हे माझ्या विरोधात बोलणार नाही, असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय. जर ते माझ्या विरोधात बोलले तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही, असं ठरवलं असल्याचं देखील वळसे पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार आणि उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी शिरूरमध्ये पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्या कुटुंबाचे आणि पवारांचे 3 पिढ्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, त्यामुळे मी अशोक पवारांसोबत आहे, असं वक्तव्य प्रकाश धारीवाल यांनी केलं. भाजपचे डोंबिवलीतील उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी डिजिटल प्रचारासह प्रत्यक्ष भेटीगाठींना महत्त्व दिले. डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समित चिटणीस यांच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या संकल्पपत्राच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या रोड मॅपवर चर्चा केली. जळगाव विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी डिजिटल चित्ररथामार्फत जनजागृती केली जाते. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यामध्ये सभा होते. दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली. महाविकास आघाडी विरोधात भाजपनं नवा व्हिडिओ व्हायरल केलाय. अॅनिमल चित्रपटाच्या धर्तीवर भाजपनं महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरून खिल्ली उडवली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजणे इतकी मतं आहेत, असं वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केलंय. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोणीकरांनी सारवासारव केली. ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा 49 महाकाय फलकांवर काय कारवाई, अशी विचारणा उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला केली. तसंच त्यावर सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुट्टी द्यावी अशी मागणी द म्युनिसिपल युनियननं केलेली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना त्यांनी यासंदर्भात पत्र दिले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलेला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला जातोय. 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात अधूनमधून घट झाली असून पहाटे गारवा जाणवू लागलाय. मुंबईशिवाय कल्याण आणि ठाणे या पट्ट्यामध्ये देखील 2 दिवसांपासून तापमानाचा पारा खाली आलाय. पुण्यातील डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर कमी झालेला आहे. शहरात जुलैपासून वाढत गेलेली या आजारांची रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ऑक्टोबर हिटनंतर नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुल वाढते. मात्र अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात वातावरणातील गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. राज्य शासनानं जून 2023 मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. रब्बी हंगामात देखील प्रति अर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी रब्बीच्या पेरणीकडे अधिक लक्ष देऊन आहेत. किंबहुना खरीपात झालेलं नुकसान दमदार पावसामुळे रब्बीतून भरून निघेल या आशेवर शेतकरी नव्या जोमानं रब्बीच्या पेरणीत गुंतलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याची तब्बल 1.5 लाख क्विंटलची आवक झाल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तुम्हाला घर घ्यायचं असेल पण तुमच्याकडे आयकर रिटर्न किंवा उत्पन्नाचा पुरावा नसेल तरीही तुमच्यासाठी गृहकर्जाचा मार्ग खुला आहे. देशातील प्रमुख सरकारी बँका सामान्य कागदपत्र असलेल्या आणि उत्पन्न नसलेल्या लोकांना देखील गृहकर्ज देणार आहेत. मुंबईतील बाजारात लाल मिरचीला चांगला दर मिळत असल्याचं समोर आलेलं आहे. क्विंटल मागे कमीत कमी 18,000 रुपये तर सरासरी 29,000 रुपयांचा दर लाल मिरचीला मिळतोय. मुंबई शहर आणि उपनगरातील बेकऱ्या, वाहनं, कारखाने आणि भट्ट्या तसेच बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवसागणिक भर पडते. या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या शरीरात श्वसनाद्वारे 5हून अधिक सिगारेटच्या धुरा एवढा घातक धूर जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज तोफ मुंबईमध्ये धडाडणार आहे. घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा जाहीर सभा घेणार आहेत.